नमस्कार. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. 2023 मध्ये जी जिल्हा परिषदेची भरती झालेली होती, त्या भरतीचा निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे, त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जे काही सरळ सेवा भरती 2023 हा टॅब दिलेला आहे, त्या टॅबवरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे, तो रिझल्ट पाहू शकता. मित्रांनो, मी सातारा जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि ह्या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथं सरळ सेवा भरती 2023 हा टॅब दिसत आहे. त्या टॅबमध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, पाहू शकता की इथं तुम्हाला रिझल्ट कोणकोणत्या पोस्टचे डिस्प्ले झालेले आहेत, ते रिझल्ट इथं तुम्हाला दिलेले आहेत. जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, त्या कॅन्डिडेटची लिस्ट आहे, ती लिस्ट इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि तुम्ही तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं IBPS कडून जी काही मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे, ती मेरिट लिस्ट तुम्हाला इथं दिसत आहे. ही सातारा जिल्हा परिषदेची मेरिट लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं सीनियर असिस्टंट अकाउंटंट जे आहेत, त्या पोस्टचा इथं रिझल्ट तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले आणि त्याच्यामध्ये किती विद्यार्थी पास झाले आहे, ते अतिशय डिटेलमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला इथं. त्याच्यानंतर इथं तुम्ही खाली गेल्यानंतर पाहू शकता की इथं कट ऑफ वगैरे पण तुम्हाला दिलेला आहे आणि जे कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत, त्या कॅन्डिडेटची नावही इथं देण्यात आलेले आहे. इथं मित्रांनो तुम्ही पाहू शकता 168 मार्कांचा जो हायेस्ट आहे, तो 168 मार्कांचा हायेस्ट 200 पैकी इथं देण्यात आलेला आहे. जो कट ऑफ आहे तो 168 मार्कांचा लागलेला आहे. तर बाकीच्या ज्या काही पोस्ट आहेत, त्या बाकीच्या पोस्टचाही रिझल्ट येत्या काही दिवसामध्ये, एक आठवड्यामध्ये त्याही पोस्टचा रिझल्ट कदाचित डिक्लेअर केला जाईल. तर तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे, ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे, त्या जिल्ह्याची वेबसाईट जी आहेत, त्या वेबसाईट वेळोवेळी चेक करायच्या आहेत. सीनियर असिस्टंट अकाउंटंटसाठी तुम्ही फॉर्म भरला असेल, तर सीनियर असिस्टंट अकाउंटंटचा निकाल हा जाहीर झालेला आहे जवळपास सर्व जिल्ह्यांचा. तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरून सतत येत असते. अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थांबूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये. भेटू अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.